माझ्या आधी माझा पोरगाच इथे जिम करायला लागला आहे. आता काही खरं नाही. इकडे आमच्या स्वराची तर वेगळीच करामत चालू आहे. आता हे कुठलं खेळणं बघा. झालं असं की मुलांना आमच्या आता सोमवार ते शुक्रवार आणि एरवी सॅटर्डे संडे पण सुट्टी असतेच, तर असे मिळून 10 दिवस सुट्टी आहे. त्यामुळे मुले खूप खुश आहे, पण मी थोडी नाराज आहे की माझा आराम कमी होणार. कारण हे दोघंजणं घरात असले की खूप भांडणं करतात, खूप खेळण्या काढतात. पण चालायचंच. मुलं म्हटले की भांडणं आलेच, पसारा आलाच. ते असो, म्हणून म्हटलं की चला आता हे मुलं घरात बसून बसून चिडचिड करतात, तर यांना थोडं पार्कला नेऊया. ऊन थोडं कमी झालेलं होतं म्हणून पार्कला घेऊन आले. सध्या खूप टेम्परेचर वाढलं यूकेमध्ये, पण 30च्या वर टेम्परेचर जातं. त्यात घरात फॅनने मग चांगलीच आमची तारंबळ उडते. दुपारच्या वेळी आमचा आता खूप चिडचिड करतो. आता संध्याकाळच्या वेळेस थोडं थोडं गार वाटतं, तर छान वाटतं बाहेर. तर इथे सगळे इक्विपमेंट खेळून झाले, पण ह्याचं काय मन अजून भरलेलं नाही आहे. आता हा ओपन जिमकडे आलेला आहे बघा. तर इथे एकाच पार्कमध्ये इक्विपमेंट आहे वेगवेगळे खेळायला आणि ओपन जिम पण आहे. तर इथे हा ओपन जिम करतो आहे. आता त्याच्या हाईटचे नाही. आता इथे मला गरज आहे, पण हाच ओपन जिम करतो आहे बघा. आणि आमच्या स्वराचे तर इकडे वेगळेच करामती चालू आहे. आता ह्या वेगवेगळ्या करामती ही कुठून शिकते, तर शाळेतून. शाळेतली मुलं एकमेकांना शिकवतात आणि चांगलंच आहे. ॲक्टिव्ह होतात मुलं आणि ॲक्टिव्हच असली पाहिजे. घरात बसून टी व्ही बघण्यात काही अर्थ नसतो आणि मुलं स्क्रीनमुळे ॲक्टिव्ह राहत नाही, आळशी बनतात. तर अशा फिजिकल ॲक्टिव्हिटी अधूनमधून त्यांना दिल्या तर मुलं ॲक्टिव्ह होतात असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला नक्की सांगा. आणि आत्ता आमच्याकडे 8:30 वाजले आहेत. डू यू बिलीव्ह मी? तर तुमचा खरंच विश्वास बसणार नाही आहे. हे बघा, इकडे सूर्य पण आहे आणि चंद्रसुद्धा आहे साक्षीला. चंद्र आहे साक्षीला बरं का. तर आमच्याकडे आता काय होतं आहे ना, 9ला अंधार पडतो आहे. मुलांना म्हटलं चला बाबा, आता हे बघा इथे पण सूर्य आहे. तर 8:30 पावणे 9 झालेले होते. घरी नेलं मुलांना आणि मुलांना मस्तपैकी जेवू घातलं आणि मग माझी बाकीची कामं म्हणजे नाईट रुटीन, भांडी-कुंडी आवरणं. तर मला इथे डोसा इडली बॅटर बनवायचं होतं. कारण तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल. आता हा थोडा 1-2 दिवस जुना ब्लॉग आहे. आमच्या घरी पाहुणे येणार होते डोसासाठी, तर त्याच्या आधीचा ब्लॉग आहे. तो टाकायचा राहिला होता, म्हटलं आत्ता टाकून द्यावं. तर त्यासाठीचं हे डोसा इडली बॅटर बनवलं. थोडं वेगळ्या पद्धतीचं बनवलं, पण खूप छान डोसा झाला होता. ह्याची पण रेसिपी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल आणि सोनस रेसिपीला तुम्हाला बघायला भेटेल. तर आज मी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या. तुम्हाला ब्लॉग आवडत आहे की नाही सांगा. 1-2 ताईंना माझ्या बडबड करणं आवडत नाही आहे असं त्यांच्या कमेंटमधून कळालं. पण कोणाकोणाला आवडतं, कोणाकोणाला नाही आवडत, मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत बाय.